हॅलो. तर कसे आहेत तुम्ही सर्व? मजेतच असाल. मी संध्या पोरकर. माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर 2-3 दिवस झाले खूप पाऊस सुरू आहे बघा. आणि पावसामुळे झाडं बघा किती छान दिसत आहे. खूप ब्युटिफुल लुकिंग. बघा किती छान दिसत आहेत. हे झाड माहिती आहे का तुम्हाला कशाचं आहे? चाफ्याचं झाड आहे. त्याला छान अशी फुलं येतात. आणि हे आहे काय आहे सांगा? नाही तुम्ही सांगा, मी नाही सांगत आता. आणि हे इथं ॲलोवेरा, आम्ही म्हणतो त्याला कोरफड. आणि हे आहे बघा गुलाब. हे मी बघा बाटलीमध्ये लावलंय. माझं माझं दिमाग कुंडी बाटली खराब झाली होती, तर म्हटलं चला बाटलीमध्ये काहीतरी थोडंसं माइंड लावून काहीतरी करायचं, तर याच्यामध्ये मी झाड लावलं होतं. याला मी काटलंय बघा, याची कटाई केली हे. कारण की हे असं एकच डांग अशी मोठी झाली होती आणि त्याच्यामुळे त्याला फुलं वगैरे जास्त लागत नव्हते. त्याच्यामुळे मी ते काटले. तर बघा किती छान दिसतंय आता. आणि त्याच्यामध्ये एक नवीन झाड आलंय. तर हे झाड कशाचं आहे ते झाड मी सांगते तुम्हाला. हे झाड आहे, हे निंबूचं झाड आहे. पण तुम्ही मला हे झाड सांगा कशाचं आहे, हे मला बघायचं. किती जणांना माहित आहे कशाचं झाड आहे. बघा किती छान आहे. आणि हा आहे आमच्या दारचा सुंदर असा काय आंबा. याला एवढ्या छान कैऱ्या येतात. मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं किती छान कैऱ्या येतात म्हणून. आकार वेगळाच असते, म्हणजे वेगळाच आकार आहे आणि त्याची टेस्ट पण वेगळी आहे. म्हणजे तो जांबासारखा लागते. जांब कसा लागतो जेव्हा कच्चा असतो ना, तेव्हा तो जांबसारखा लागतो. आणि जेव्हा पिकतो तेव्हा एवढा गोडा आहे, एवढा गोडा, एवढा गोडा आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. जेव्हा आंबे लागतात, आंब्याचं सीझन असते, तेव्हा जर कोणी माझ्या इथं आलं किंवा शेगावमध्ये आलं तर मला भेटायला येतच. तुम्ही तर फोन करता का ताई भेटायला आलो म्हणून भेटायला, तर मी येतच असते भेटायला. जर आंब्याच्या सीझनच्या वेळेस जर तुम्ही मला भेटायला आले तर मला एक फोन केला तुम्ही, तेव्हा मला सांगा की ताई आम्ही तुम्हाला भेटायला आलोय आणि आम्हाला तुमच्या दारच्या आंब्याची कैरी घेऊन या. तर मी घेऊन येईन. तर तुम्ही मला सांगा की त्याची चव कशी आहे. डिफरंट आहे, खूप वेगळी चव आहे त्याची, पण छान लागते. म्हणजे सर्वांना आवडते. हे आंब्याची चव सर्वांना आवडते, फक्त मला नाही आवडत कारण की मला आंबट कैरी आवडते आणि ही आंबट नसते. आणि हे झाड बघा एवढे छान दिसत आहेत, एवढे छान दिसत आहे. आणि इथं फोटो तर आहा, इतके छान फोटो निघतात इथं. पाऊस पडला की मला इथं रील काढायला खूप जास्त आवडते, कारण की बॅकग्राऊंड छान दिसते. हे बघा या साईडनं मी जास्त करून रील फोटोशूट करते आणि या साईडनं करते. इथं वरती निंब आल्यात बघा, दोन्ही साईडने बॅकग्राऊंड छान दिसते. आणि याआधी हे झाड पण छान आहे, कडू बदामचं झाड आहे. याआधी मी इथं शूट करत होती. हे घर बांधलेलं नव्हतं, हे मागच्या वर्षी झालंय. तर इथं शूट करत होती, ते याच्या मागे खूप छान दिसत होतं, म्हणजे आभाळ वगैरे दिसत होतं. तर इकडून झाड आणि मध्ये एकदम मोकळं खूप छान दिसत होतं. तेव्हा इथं रील काढत होते मी जास्त वेळ, जेव्हा मी डान्सचे व्हिडिओ काढत होती तेव्हा जास्त. आणि इथं आहे, इथं पाणी जमा झालं बघा खाली. हे पाणी काढलं तरी पाणीच जमा होते. आणि हे आहे, हे तर सर्वांना माहितीच आहे काय. हे आहे जांबाचं झाड. जांबाचं झाड आहे बघा, एवढे झाड आहेत आमच्या दारामध्ये. खाली अजून एक झाड आहे मोगऱ्याचं, मोगऱ्याचं झाड आहे. आणि इकडे बघा मोकळी जागा होती, इथून आमचा डायरेक्ट रस्ता होता. जरा इकडे एक हे राहतात ताई, कटलेरी सामान वगैरे घेतो आम्ही त्यांच्याकडून. तर इथं आधी डायरेक्ट रस्ता होता. आता इथं पण घर बांधलं जात आहे, म्हणजे बांधणं सुरूच आहे. अर्ध बांधकाम नाही झालं, थोडंसं झालं, ओट्यापर्यंत झालं. ओटा पण कम्प्लीट नाही झाला, तर इकडून जाणं बंद झालं. आता तो रस्ता आहे आमचा जायचा डायरेक्ट. तो जो रस्ता दिसत आहे ना, तो रस्ता आहे, तिथून तिकडे जातो आम्ही. आभाळ बघा किती छान दिसत आहे. वाव, हा बघा किती छान दिसत आहे. ए रिफ्लेक्शनमुळे ना एवढं खायला दिसत नाहीये. खूप छान. हे बघा सकाळी मी पावसाच्या आधी डाळ काढली. हे उडदाची डाळ आहे. ऐको तिकडे गेली होती, चिमटा लागला. तिकडे गेलो होतो आम्ही, इंदोरला गेलो होतो. त्याआधी सुरतला गेलो, तुम्हाला माहिती आहे ताईच्या इथे गेलो होतो. तर डाळीकडे लक्षच नाही गेलं बघायचं, म्हणजे बघितलंच नाही मी डाळ. तर ते डाळ खराब झाली, ते पाखडली मी सकाळी. तर एवढ्या शिंका सर्दी, म्हणजे मला त्याची एलर्जी आहे. एक गव्हामध्ये जर ते किटकुले झाले बारीक बारीक, काय म्हणता कोणी धुरे म्हणते, कोणी काय म्हणते, काय मी किटकुलस म्हणते. आणि याच्यामध्ये झालं तर मला त्याची एवढी एलर्जी होती की मला शिंका, गळा दुखते, नंतर नाकातून पाणी येते. पाणी काय शेंबूडच मला शेंबूड येते. तर खूप त्रास होतो मला त्याचा, खूप जास्त त्रास होतो. मग ते झाल्या लगेच डोळे लाल झाले, पूर्ण शिंकायला लागल्या, तब्येत अशी खराब वाटायला लागली. तर लगेच मी एलर्जीची गोळी घेते. आजही मी गोळी घेतली तर मला बरं वाटत आहे. मला गोळी घ्यावंच लागते तेव्हा चांगलं वाटते. तर बॅकग्राऊंड मला खरंच सांगा तुम्हाला आवडलं की नाही. खरंच छान बॅकग्राऊंड आहे ना.
माझी टिकली पडली बरं घामामुळे, कारण की टिकलीवर खूप जास्त कमेंट येतात मला की ताई तुम्ही टिकली पडली, टिकली लावत का नाही, असं तसं. तर मी इतक्या टिकल्या लावते दिवसभर, लावली की पडते, लावली की पडते. मला खूप जास्त घाम येतो. म्हणजे एवढा घाम येतो का पावडर जरी लावली तरी ते 2 मिनिटात निघून जाते, एवढा घाम येतो. त्याच्यामुळे नेहमी टिकली पडून जाते. आणि तुम्हाला म्हणजे खूप जणांना असं वाटते की बा मी टिकलीच लावत नाही, पण टिकली लावते. तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा व्हिडिओ शूट करतो आम्ही कॉमेडी वगैरे उन्हाळ्यामध्ये, स्पेशली उन्हाळ्यामध्ये मला दम लागतो खूप, कारण की मी खूप वीक आहे. माझी तब्येत नेहमी खराबच राहते, हिंडते फिरते इकडे तिकडे, त्याच्यामुळे तब्येत जास्त खराब होते. कारण की बाहेर गेली का मी जेवण खूप कमी करते, बाहेरचं मला आवडतच नाही बिलकुल. त्याच्यामुळे माझी तब्येत खराब होते. दिवसभर उपाशी असते मी कधी कधी, कारण की बाहेरचं आवडत नाही आणि गाडीमध्ये तसंही काही खाल्लं तर उलट्या होतात. तर विषय टिकलीचा होता. तर आम्ही रील वगैरे शूट करतो उन्हाळ्यामध्ये. तर बाहेर गेलो की पर्स असते, पर्समध्ये टिकल्याची डबी असते. तर ते रील शूट करत असताना किती वेळा टिकली पडत असेल माझ्या डोक्याची ते मी सांगू शकत नाही. तर ते रील होईपर्यंत 4-5 टिकल्या तरी मी लावतेच, ते पडतातच, मी लावतेच, ते पडतातच. आणि बाय चान्स एखाद्या वेळेस गाणं काढलं म्हणजे सॉन्गवर जर व्हिडिओ बनवला तर टिकली पडलेली असते. टिकल्या म्हणजे नसतात किंवा काही असते तेव्हा ते पडते. तर त्याच्यामध्ये खूप कमेंट्स येतात की ताई तुम्ही टिकली लावत नाही, टिकली नसते डोक्याला. कोणी कोणी म्हणते बाईले काय टिकली असते की नसते लावायला घरामध्ये. तर बघा मी टिकली लावते पण ते पडते. आणि राहिला प्रश्न हे मंगळसूत्राचा उन्हाळ्यामध्ये, तर हे मला इथं उभरते गळ्याला, म्हणजे बारीक बारीक फुंशा होतात, लाल लाल होते. त्याच्यामुळे मी काढून ठेवते, सकाळी घालते. खूप त्रास होते मला याचा. तर असे प्रॉब्लेम्स असतात, काही अशा गोष्टी असतात. नाहीतर कोणतीच बाई अशी नाही की तिला टिकली लावायला आवडत नाही. हो, असतात काही काही जे मॉडेल राहतात ज्यांना नाही आवडत किंवा त्यांच्या मिस्टरांनाही नाही आवडत की बा तुम्ही टिकली लावावं. काही काही आता माझीच बहीण आहे छोटी, तिच्या नवऱ्याला नाही आवडत टिकली लावलेली, त्यांना फक्त आवडते असं तो इथं महागामध्ये कुंकू लावायचं म्हणतात ते फक्त, आणि गळ्यामध्ये त्यांना तसंच आवडते. पण मला मला आवडते टिकली लावायला आणि मी लावतेही. पण ते कधी कधी बाय चान्स पडते, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये नसते. जसं की आज झालंय, आज मी वरती आली ब्लॉग सुरू करायच्या आधीच, तर ते टिकली पडून गेली. तर ते असं वाटते की बा मी लावलीच नसणार, पण मी लावली होती. असं आता काही जणांच्या कमेंट आहेत, बाईले लिपस्टिक लावायला वेळ होता, टिकली लावायला वेळ नव्हता का? फक्त लिपस्टिक जर कानातले पण नाही घातले मी. तर असो, कमेंट करणारे कमेंट करतच राहतात, त्यांचं कामच असते ते कमेंट करणं. काही चांगल्या कमेंटही येतात, काही वाईटही येतात. चांगल्याकडे लक्ष द्यायचं, कडे दुर्लक्ष करायचं, कारण की असे लोक आपल्या लाईफमध्ये नेहमी 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 वारंवार 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 येतच राहतील. चालत्या माणसांना मागे कसं ओढायचं, असं काही लोकांना खूप सवय असते. आणि काही लोकांचं असं असते की नाही बा ठीक आहे, झालं असेल, चुकलं असेल, प्रयत्न करतात, करत तर आहेत. त्यांना आपल्याच्यानं काही होत नाही त्यांच्यासाठी, पण आपण त्यांना थोडा सपोर्टच करायचा. तर अशा वृत्तीचे लोक पण आहेत. तर त्यांचा मनापासून आभार मानते की तुमच्या प्रेम आणि सपोर्टमुळे आज मी इथं आहे. असाच सपोर्ट नेहमी माझ्या पाठीशी राहू द्या, एवढीच इच्छा आहे. आणि ब्लॉग आवडला असला कुठलाही ब्लॉग, तर लाईक कमेंट शेअर करत जा. माझ्या ब्लॉगला खूप कमी व्ह्यू येत आहेत. तर तुम्ही जर नेहमी मला असं प्रेम देत राहिलं तर मी रेग्युलर ब्लॉग शूट करत राहील आणि अपलोड करत राहील. त्याच्यामुळे सांगते, माझ्या ब्लॉगला लाईक करत जा, कमेंट करत जा, जास्तीत जास्त शेअर करत जा. माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय बाय.